शॉर्ट एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल फर्स्ट, शो दॅट द लाईन AB इज अ परपेंडिक्युलर टू लाईन BC वेअर coordinates of point A are 1 and 2, coordinates of point B are 2 and 4 and coordinates of point C are 0 and 5. त्याचे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की AB इज अ परपेंडिक्युलर टू BC, AB इज परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे ह्या दोन रेषा AB आणि BC ह्या परपेंडिक्युलर आहेत, यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. मेजर अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री, दॅट इज π/2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कशावरून आपण प्रूव्ह करणार, तर आपण आधी स्लोप घ्यायचा आहे ABचा आणि BCचा, अँड वेन मल्टिप्लिकेशन ऑफ स्लोप ऑफ AB अँड BC इज इक्वल टू -1, देन दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. तर आधी आपल्याला स्लोप काढायचा आहे M1 आणि M2, हे दोन स्लोप काढायचे. लेट M1 इज अ स्लोप ऑफ लाईन AB अँड M2 इज अ स्लोप ऑफ लाईन BC. आणि स्लोप काढण्यासाठी आता इथे आपल्याला कॉर्डिनेट्स आहेत दिलेले, त्याच्यावरून आपल्याला स्लोप काढायचा आहे. देअरफॉर M1 इक्वल टू टेक कॉर्डिनेट्स ऑफ A अँड B, पॉईंट A अँड B याचे कॉर्डिनेट्स घ्यायचे. आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला, स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, वेअर x2 इज नॉट इक्वल टू x1. आणि ते जे कॉर्डिनेट्स आहेत पॉईंट Aचे ते आहेत 1, 2. याला आपण काय धरायचं आहे, x1 इक्वल टू 1 अँड y1 इक्वल टू 2 धरायचं आहे इथे. तसंच पॉईंट Bचे कॉर्डिनेट्स आहेत 2 आणि 4, देअरफॉर x2 इज 2 अँड y2 इक्वल टू 4. ह्याप्रमाणे आपल्याला कॉर्डिनेट्स घ्यायचे आणि फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे आहेत. Note that here x1 is not equal to x2 or x2 is not equal to x1, 1 is not equal to 2, 2 is not equal to. तर इथे आपण y2 minus y1, 4 minus 2, 4 minus 2 divided by x2 minus x1, 2 minus 1 means 2 divided by 1 equal to 2. M1 is here 2. The M2 काढायचे. M2 is slope of line BCचा स्लोप काढायचा आहे, म्हणजे ह्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. मग ह्याचे कॉर्डिनेट्स आणि Cचे कॉर्डिनेट्स, Bचे कॉर्डिनेट्स आहेत 2 आणि 4 आणि Cचे कॉर्डिनेट्स आहेत 0 आणि 5. कन्सिडर x1 इज हिअर 2 अँड y1 इज 4, x2 इक्वल टू 0 अँड y2 इज 5 अँड पुट दिस फॉर्म्युला. मग y2 मायनस y1 मीन्स 5 मायनस 4, 5 मायनस 4 डिवायडेड बाय 0 मायनस 2 इक्वल टू 1 मायनस 2 मीन्स मायनस हाफ. इथे M2 आहे मायनस हाफ. मग आता इथे M1 आणि M2चा आपल्याला गुणाकार करायचा, आणि तो गुणाकार जर ऋण 1 येत असेल, -1 येत असेल, त्याचा अर्थ दोन्ही रेषा ह्या एकामेकींना लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. M1 इज हिअर 2 अँड M2 इज निगेटिव्ह हाफ अँड इट इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 1 जा 2, -1 इक्वल टू -1. Therefore AB is perpendicular to BC. आता हे आपण व्यवस्थित लिहून काढू. Solution. Let M1 and M2 are slopes of line AB and BC respectively. इथे आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर ह्या रेषा काढू. XY कोऑर्डिनेट सिस्टीम. X axis, negative X axis, Y axis and negative Y axis. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5. आता इथे निगेटिव्ह कॉर्डिनेट्स नाहीच आहे, सगळे पॉझिटिव्ह आहेत. आणि एक्स कॉर्डिनेट हा जास्तीत जास्त 2 आहे आणि वाय कॉर्डिनेट हा जास्तीत जास्त 5 आहे, त्याच्यामुळे इथे आपण सफिशियंट आहे. आता आपण इथे पॉईंट प्लॉट करू. ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे 1 and 2.
एक्स कॉर्डिनेट 1 आणि वाय कॉर्डिनेट 2, 1 and 2 म्हणजे हा पॉईंट इथे आहे. नंतर बी चे कॉर्डिनेट्स आहेत, निर्देशक आहेत 2 आणि 4. 2 हा एक्स निर्देशक आहे, 4 हा वाय निर्देशक आहे. 2 and 4, 2 and 4 म्हणजे हा पॉईंट इथे आहे. A point is here 1 and 2, B point is here 2 and 4 having coordinates 2 and 4. आता C पॉईंट हा लोकेट करू 0 and 5 म्हणजे हा y ॲक्सिसवर आहे कारण x कॉर्डिनेट 0 आहे आणि y कॉर्डिनेट 5 आहे म्हणजे हा पॉईंट इथे आहे. हा पॉईंट इथे आहे. त्याचे कॉर्डिनेट्स आहेत 0 and 5, 1 2 3 4 5. y coordinate 0 and y coordinate 5 and x coordinate 0. आता हे 3 बिंदू आहेत A B C, these are 3 points. आता ह्याच्यात आपण लाईन जॉईन करू. A आणि B मधून एक लाईन काढू आणि B आणि C मधून एक लाईन काढू आपण. आणि इथे हा अँगल आहे तो अँगल आहे 90 डिग्रीचा. तर त्या ग्राफवरून आपल्याला समजतं की हे परपेंडिक्युलरच आहेत. पण आता आपल्याला फॉर्म्युला वापरून काढायचं आहे की दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. मग M1 आणि M2 आपल्याला स्लोप काढायचे. M1 means slope of the line AB. मग फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? y2 minus y1 divided by x2 minus x1. Now y2 is here 4, y2 x2, y1 x1. 4 minus 2 divided by 2 minus 1 equal to 2 upon 1 means 2. Therefore M1 equal to 2. M2 is slope of the line BC. तर B आणि C चे कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहिजेत. B चे माहिती आहेत, C चे पण माहिती आहेत. इथे आपण याला x2 धरू, y2, x1 आणि y1. Therefore M2 equal to y2 minus y1 5 minus 4 divided by x2 minus x1 0 minus 2 1 divided by minus 2 means minus half. When M1 into M2 equal to -1, then line AB is perpendicular to line BC. आता इथे मल्टिप्लिकेशन घेऊ. M1 is 2 and M2 is -half equal to -1. 2 1 are 2, 2 1 are 2. -1 equal to -1. -1 equal to -1. LHS equal to RHS. Therefore AB is perpendicular to BC. Line AB is perpendicular to line BC.